शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देतो या आमिषाला भुलून बळी पडून अनेक जण आपल्या आयुष्याची कमाई शेअर मार्केटमध्ये लावत आहेत. मात्र नफा मिळणे तर सोडाच, गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळत नाही. अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. तर हा केवळ आर्थिक तोटा नसून विश्वासाला तडा देणारा प्रकार ठरत आहे. अशीच एक गंभीर घटना सर्वांच्या समोर आले. नमस्कार, मी जितेंद्र जाधव आणि तुम्ही पाहत आहात बातमीचे बोला. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील मीनाक्षी नंदकुमार शेवाळे या महिलेने बारामतीमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार मीनाक्षी शेवाळे या महिलेने शेअर मार्केटमध्ये तब्बल 4,50,000 रुपयाची गुंतवणूक करण्यासाठी पैसे दिले गेलेत. या प्रकरणात विजय चंदर पवार असेल, प्रिया विजय पवार, कार्तिक अरविंद नाळे आणि गौरव अरविंद नाळे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरी स्टोरी इथून सुरू होते की 19 फेब्रुवारी 2023 पासून इंदापूरमधील मीनाक्षी शेवाळे यांनी 19 फेब्रुवारी 2023 मध्ये 1,00,000 रुपये, 21 ऑगस्ट 2023 मध्ये 3,50,000 रुपये असे एकूण 4,50,000 रुपयाची रक्कम विजय चंदर पवार आणि प्रिया विजय पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्तिक अरविंद नाळे या व्यक्तीकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी देण्यात आली होती. तब्बल 15 ते 20% प्रत्येक महिन्याला परतावा देतो आमिष दाखवण्यात आले. मात्र या रकमेचं पुढे काय झालं तर हे तुम्हाला धक्कादायक वाटेल. मित्रांनो, मूळ रक्कम सुद्धा मिळाली नाही. परतावा तर सोडाच, पण मूळ रक्कमही मीनाक्षी शेवाळे यांना मिळाली नाही. मग प्रश्न असा उभा राहतो की शेअर मार्केटमध्ये गुंतवलेली 4.5 लाख रुपये नेमके गेले कुठे, कोणत्या खात्यात गेले? शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष गुंतवले गेले की नाही? की ती स्वतः गाड्या, जमिनी, सोने खरेदी करण्यासाठी वापरले गेले? कोणते शेअर खरेदी केले? या 4.5 लाख रुपयांच्या व्यवहारातून नफा झाला किती की तोटा किती झाला याचा हिशोब दिला पाहिजे. जर तोटा झाला असेल अथवा नफा झाला असेल तर ती रक्कम कुठे गेली या प्रश्नांची उत्तरे बँक व्यवहार आणि अधिकृत ट्रेडिंग रेकॉर्ड मधून स्पष्ट होऊ शकतात. मात्र या व्यवहारात सर्वात महत्वाचं म्हणजे विग बुल ट्रेडिंग या कंपनीचा उल्लेख करण्यात आलाय. ही कंपनी कोणाची आहे? या कंपनीमध्ये गुंतवलेल्या पैशाचा अधिकृत हिशोब कुठे गेलाय? या प्रकरणात गैरव्यवहार करणारा मुख्य आरोपी कार्तिक अरविंद नाळे हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचे काम करतात. ते किती दिवसापासून काम करतात? आजपर्यंत त्यांनी असे किती लोकांची पैसे घेतले आणि त्यांनी किती लोकांची फसवणूक केली? त्याचबरोबर विग बुल ट्रेडिंग या कंपनीच्या गुंतवणुकीची माहिती सर्वांसमोर आली पाहिजे. शेअर मार्केटचे, शेअर बाजाराचे नाव घेतली की अनेक सामान्य नागरिकांना मोठ्या परताव्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. तुमचे पैसे आम्ही सांभाळतो, दर महिन्याला तुम्हाला 15-20% बद्दल नफा देतो, मूळ रक्कम सुरक्षित तुमची राहील अशा आश्वासनावर विश्वास ठेवून आयुष्याची कष्टाची कमाई दुसऱ्याच्या हातामध्ये दिली जाते. नंतर फोन, संदेश, भेटीगाठी आणि आश्वासनांची मालिका सुरू होते. मात्र गुंतवलेली मूळ रक्कम सुद्धा परत मिळत नाही. हे वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडच्या नावाखाली पैसे गुंतवू नका. कारण ब्रँड दाखवून, रील दाखवून, महागड्या गाड्या, गळ्यातील लाखो रुपयांच्या सोन्याच्या चैनी वस्तू दाखवून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याची कमाई शेअर मार्केटमध्ये गुंतवून उघड सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे वेळी सर्वसामान्य लोकांनी सावध होणे, कोणत्याही बुलथापाला बळी पडू नये. आपले गुंतवलेले पैसे संबंधित लोकांकडून काढून घ्यावेत, तरच तुमच्या आयुष्यभराची कष्टाची कमाई सुरक्षित राहू शकते. तसेच बारामतीमध्ये जो प्रकार घडलाय त्यातील जे मुख्य आरोपी आहे कार्तिक नाळे या व्यक्तीवरती आणि त्या संबंधित असलेल्या सर्व लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या 4.5 लाखाचा हिशोब दिला पाहिजे. त्या महिलेने आयुष्यभराची कमाई दिलेली आहे त्यांच्या हातामध्ये आणि ट्रेडिंग मध्ये गुंतवून काही टक्के कमिशन मिळेल या आशेने त्या महिलेने आपलं आयुष्य सर्व रक्कम कमवलेली ती खर्च झालेली आहे. त्यामुळे संबंधित लोकांवरती कठोर कारवाई, गुन्हा दाखल करावा. त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली असेल त्याची माहिती समोर यावी. आणि मित्रांनो, अशा अनेक घडामोडी आपल्या तालुक्यासह इंदापूर, बारामती 2 मध्ये घडत आहेत. त्यामुळे अशा नवनवीन घटना पाहण्यासाठी आमच्या बातमीचे बोला
या डिजिटल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि नक्की मित्रांनो उद्या इंदापूर तालुक्यातील मच्छीमारी करणाऱ्या लोकांची शेअर मार्केटच्या माध्यमातून कशी फसवणूक झाली आहे याची माहिती तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। त्यामुळं आमच्या बातमीचे बोला या डिजिटल युट्यूब चॅनलशी असंच जोडत राहा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। तोपर्यंत धन्यवाद।